आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी अविरत अथकपणे मी जे समभाग माझी जी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेद्वारे बहुसंख्य भारतीय नागरिकांना, ज्यांना समभाग गुंतवणुकीविषयी खूप गैरसमज आहेत, ज्यांना अक्षरशः काहीही कळत नाही. आता याच्यावर मी काही उपमा देत असतो, पण त्याही अनेकांना आवडत नाही. तर अशा लोकांना मी एवढं सांगतो की मी साक्षर करण्याचा प्रयत्न करतो. साक्षर याचा अर्थ टीप देणे नाही. मी या माझ्या हा जो माझा प्रयत्न आहे, यात मी माझे सगळे अनुभव लोकांना या व्हिडिओद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जर त्यांना कळालं, जर त्यांना काही याच्यातून फायदा झाला तर योग्य आहे, चांगलं आहे. आणि काही जण खरंच लिहितात की त्यांना फायदा होतो. आता आजचा तसाच एक फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही आधी एक समजून घ्या. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं की आपल्यापैकी काही म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या व्यक्तींना त्यांचं म्हणजे मला खूप घाणघाण भाषेत लिहितात की हे सगळं बंद करा, असलं काही रामायण महाभारत सांगणं बंद करा. खरं तर यात रामायण महाभारताचा उपयोग म्हणजे शब्द वापरून रामायण महाभारताचा अपमान त्यांच्याकडून होतोय. त्यांना काय हवं असतं, कुठला घ्यायचा, कधी विकायचा, संपला विषय. म्हणजे स्पून फिडिंग हवं असतं. तर अशा लोकांना अतिशय नम्र विनंती आहे, माझे व्हिडिओ पाहूच नका. आणि जे पाहून तुम्हाला फायदा नाही होणार आहे, कारण तुम्हाला काय फक्त स्पून फिडिंग हवं आहे. आणि स्पून फिडिंग कोणाला करतात माहिती आहे का? ज्या व्यक्ती मोठ्या वयाने वाढल्या तरी त्यांना स्पून फिडिंग करावं लागतं आणि त्यांना असं कुस्करलेलं खाऊ घालावं लागतं. म्हणजे चपाती अथवा भात आमटीमध्ये कुस्करून त्यांना खाऊ घालावं लागतं, कारण त्यांना मेंदू म्हणजे ते अक्षरशः लहान बाळाप्रमाणे असतात. त्यांना स्वतः खाता येत नाही, त्यांना स्वतःला काहीच कळत नाही. असो, मी याच्यावर जास्त बोलणार नाही. आजचा व्हिडिओचं शीर्षक आहे मिसकॉन्सेप्शन अबाउट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, अथवा मराठीत दीर्घकालीन गुंतवणुकीविषयी भरपूर गैरसमज. आता काय झालंय ना, आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, मी माझ्या या गुंतवणूक यात्रेतील माझे अनेक अनुभव त्यास सांगण्याचा खूप प्रयत्न केला या ELM अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेद्वारे. त्यात लॉंग टर्म म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व पदोपदी पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये एक कंपाऊंडिंग इफेक्ट कसा आपल्याला फायद्याचा ठरतो, त्यामुळे कशी छोटीशी गुंतवणूक सुद्धा खूप मोठी होते, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राकेश झुनझुनवाला, वॉरन बफे, विजय केडिया साहेब, आशिष कचोलिया साहेब, असे अनेक आहेत भारतात जे काही अशी 9 ते 5 नोकरी वगैरे काही करत नाहीत. योग्य प्रकारे समभागात गुंतवणूक करतात. फंडामेंटली चांगल्या म्हणजे ज्याला इंग्रजीत फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग घेतात, लॉंग टर्मसाठी ठेवतात. एकदम मार्केटमध्ये अधेमध्ये खाली आलं तरी रडत नाहीत, लाल रंग दिसला तरी रडत नाहीत. दररोज माझं कितीनी वाढलं, कितीनी कमी झालं, गुंतवणूक असं करून आज 3 रुपयांनी कमी झाली असं करत बसत नाहीत. अशा लोकांनी भरपूर कमवलंय आणि योग्य प्रकारे कमवलंय. मी हेच लोकांना सांगण्याचा अतिशय प्रयत्न केला आहे. कधी कधी मला वाटतं हे माझं सगळं वायफळ चाललंय, कारण कोणालाही याचं महत्त्व नाही. त्यांना कसं म्हणजे मी नेहमी एक वाक्य म्हणतो ना, आज शादी कल बच्चा,
आत्तापर्यंत अशा लोकांनी लाखो रुपये वाया घालवलेत. गरज नसताना घर 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 घेऊन ठेवलं, अर्धवट बांधकाम असलेलं घर घेऊन ठेवलं, पैसा आहे म्हणून अनेकांना दिले, हे बघ हे घे हे घे, ते देत नाहीयेत. स्वतःच्या भावाला दिले, स्वतःच्या बहिणीला दिले, मेवण्याला दिले, हे सगळं ते बघत नाहीत. समभाग गुंतवणुकीत आले चुकून, पहिलं तर नाव मला ठेवणार, तुमच्यामुळे आम्ही आलो. म्हणजे आम्ही तुमचं पाहत होतो स्टेटस अथवा व्हिडिओ, मग आम्हाला तेव्हा पटलं. पण नंतर गुंतवणूक केल्यावर आम्हाला कळायला लागलं की नाही, हे तर काय लगेच रोज दर मिनिटाला हे वाढतच नाहीयेत, त्यांना दर मिनिटाला वाढणारं हवं असतं. आणि हे लोक काय करतात ना नेमके, आता माझा खाली वर होते कारण मी सगळं वाचून नाही सांगणार. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे तेव्हा शांत होते हे लोक, कारण ते काय करायचे, फक्त 31 मार्चचा जो NAV असतो तो पाहायचे. एक साधं उदाहरण, 9 वर्ष सिप सारखे 40 लाख गुंतवले, शांतपणे सांगतोय, 9 वर्ष गुंतवले, 40 लाख गुंतवले सिप सारखे. 9 वर्षांनी आजची किंमत आहे 60 लाख, म्हणजे NAV आत्ता त्याची व्हॅल्यू झाली 60 लाख, फंड व्हॅल्यू म्हणू शकतो. तर त्यांना असं अगदी एव्हरेस्टवर झेंडा काढल्यासारखं वाटलं. मी त्यांना शांतपणे, कॅल्क्युलेटर घ्या, आजची किंमत 60 लाख, किती गुंतवले 40 लाख, नफा किती 20 लाख. ते खूप खुश, 20 लाख नफा. मग छाती 56 इंच नाही, 56 इंच गुणिले 4 एवढी वाढली, फुगलेली. तरी मी पिन घेऊन नव्हतो बसलो हवा सोडायला. मी फक्त एकच सांगितलं, आपणास कळतं का की आपल्याला 20 लाख फायदा झालाय 40 लाखावर, म्हणजे आपल्याला 50% फायदा झालाय 9 वर्षात. 9 वर्षात 50%, याचा अर्थ दरवर्षी, म्हणजे दर साल दर शेकडा 5.55. मग त्यांना कुठे कळालं की आत्तापर्यंत आपण काहीतरी चुकीचं करत होतो. म्हणजे अशा लोकांची गाडी रुळावर आणण्याचा मी प्रयत्न करतो, कारण हे लोक एका चक्रव्यूहमध्ये अडकून बसलेले असतात. म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की जशी अभिमन्यूची परिस्थिती झाली होती चक्रव्यूहात, तसं ह्या लोकांचं होतं. तर आता आणि अजून महत्त्वाचं काय सांगतोय, कसं झालं ना, 2022-23 अगदी 24, म्हणजे सप्टेंबर 2024 पर्यंत मार्केट अक्षरशः छान वर जात होतं. मग जे समभाग गुंतवणुकीत नव्हते ते लोकांचं पाहून वगैरे यायला लागले. आणि हे केव्हा यायला लागले, सप्टेंबरच्या मध्ये किंवा सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरला. आणि मग काय व्हायला लागलं, आपणा सर्वांना माहिती आहे, 24 सप्टेंबर 2024 नंतर जगात एवढी युद्ध एकाच वेळी झाली आहेत की एका वर्षात एवढी युद्ध, 1-1.5-2 वर्षात एवढी युद्ध कधीच नाही झाली. अगदी भारत सुद्धा, म्हणजे एखादा छोटेखानी क्रिकेटचा दौरा कुठल्या तरी ठिकाणी जाऊन खेळून आल्यासारखं पाकिस्तानला वाट लावली त्यांची. एक छोटीशी लढाई 2-3 दिवसाची, पण अशा अनेक छोट्या मोठ्या लढाया झाल्या. आणि मग नंतर काय झालंय तर जगाला माहिती आहे, अमेरिकेत काय घडलं, जे अजूनही चालू आहे. त्याच्यामुळे समभाग मंडई खालीवर होत होती. आणि त्या काळात एका वर्षात अंदाजे 4%नीच फक्त निफ्टी 50 वाढला. बट मला सांगायला आनंद होतो की मी निवडलेले अनेक समभाग वर्षाला 100%, 155, 256, 30, 20 असे पण वाढलेत. पण काय झालं, त्याच सुमाराला काही जणांना असं खूप धाकधूक, अरे माझा खाली गेला, माझा खाली गेला, माझा खाली गेला खाली. आणि दुर्दैवाने मी मध्ये काय सगळं, कारण मला एक वाईट आणि घाणेरडी सवय, मी मनापासून शिकवतो. मी माझे अनुभव सांगण्यासाठी रिशफलिंग,
लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग असे अनेक गोष्टी सांगितल्या. मग हे जे नवशिके आलेले त्यांनी लगेच लॉस बुकिंग म्हणजे 4 दिवस समभाग नाही वर आला, बेचो. 1 महिना समभाग वर नाही आला, बेचो. 4 महिने समभाग वर नाही आला, बेचो. म्हणजे लॉस बुकिंग करून योग्य तो समभाग नाही घेतला. जे योग्य होते ते घेतले नाहीत. त्याला अनेक कारण. पैसा नव्हता आमच्याकडे आणि मग त्यावेळी आम्हाला वेळ नव्हता आणि फला असं. आणि असं करता करता त्या लोकांचं ना सरते शेवटी अतिशय कमी नफा अथवा तोटा झाला. आणि मग काय मला संपर्क साधायला सुरू केला. तुमचं ऐकून आम्ही समभाग गुंतवणूक केला. ऐकून म्हणजे व्हिडिओ, स्टेटस, फला. पण मी अशा लोकांना खूप नम्र विनंती करतो. मी सुरुवातीपासून सांगितलेलं की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते. सगळ्यांना सांगितलेलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. पण लोकांना मी नेहमी सांगतो फेथ नाही कशावरही. लोकांना पेशन्स नाही, लोकांमध्ये कन्व्हिक्शन नाही. ते सुरुवातीला म्हणतात आणि मी अनेकदा सांगितले लॉंग टर्म म्हणतात, पण ते लगेच 1 मिनिटांनी त्यांना वाढायला पाहिजे, 1 तासाने वाढायला पाहिजे, 1 दिवसात समभाग वाढायला पाहिजे, आठवड्यात, 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, लगेच 8 महिन्यात घेऊन बसतात. अरे मेरा इतना नीचे गया. मग त्यांना सांगितलं थांबा. एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. एक समभाग आम्ही लॉंग टर्मसाठीच घेतलेला. आता त्याचा किती फायदा झाला हे मी तुम्हाला सांगतो. गेल्या 6 महिन्यात 42%, गेल्या 8 महिन्यात 67%, आता गेल्या 2 वर्षात 56%, म्हणजे दर साल दर शेकडा 28%, 3 वर्षात 185%, दर साल दर शेकडा 62%, 4 वर्षात 247%, म्हणजे दर साल दर शेकडा 62%, 5 वर्षात 750%, म्हणजे दर साल दर शेकडा 150%, 6.5 वर्षात 1118%, 1118, 1118%, 6.5 वर्षात, म्हणजे दर साल दर शेकडा 172%. आता हे मी तुम्हाला 6 महिन्यापासून 6.5 वर्षापर्यंत दाखवले. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? यात अनेकदा म्हणजे एक उदाहरण, समभाग 7,500 होता, 1200 पण आला होता, पण मी लगेच ICCU मध्ये जाऊन डॉक्टर असं कधीच केलं नाही. मला आता सांगताना मला कळते की माझं BP वाढतंय आणि मला खूप राग येतो लोकांचा. एवढं सांगून सुद्धा तुम्हाला फेथ नाही, पेशन्स नाहीये, कन्व्हिक्शन नाहीये. मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो, तुमच्यात हे नसेल, तुम्हाला लॉंग टर्म करायचं नसेल, सरळ तुम्ही ते मागे मी एका व्हिडिओत सांगितलेला, आपण ज्यात कॉईन आणि नोटा टाकायचो ना, ते असं डब्बा का काहीतरी, त्याच्यातच गुंतवणूक करा. मग तुमचं कधीच खाली नाही जाणार, वरही नाही जाणार. पण तुम्हाला सगळ्यात भीती काय? खाली आहे. लाख वेळा सांगून जगलो, चेंडू आहे समभाग गुंतवणूक, खाली गेला की वर येणारच. तुम्ही एखादा माणूस विनोद करेल, तो जर चेंडू फाटलेला असेल, त्यातली हवा गेली असेल, असले विनोद करायचे असेल तर माझे व्हिडिओ पाहू नका. मी हे व्हिडिओ काहीतरी फालतू टाकून मला प्रेक्षक मिळवण्याचा प्रयत्न करीत नाहीये. मी याआधी समाजासाठी अनेक कामं केलेली आहेत. ठाण्यामध्ये 12 वर्ष मी इथल्या घोडबंदर रोड येथील हवेच्या प्रदूषणाविरुद्ध लढलो. 4 कंपन्या स्थलांतरित झाल्या, 5वी बंद झाली, पण बंद झालेल्या कंपनीतील एकही कामगार
बेकार नाही झाला, त्याला लगेचच दुसरीकडे मिळाला. त्याला आमचे आमदार श्री संजय केळकर साहेब यांनी खूप मदत केली. पण अभिमान वाटतो की एकल कोंडा लढलोय मी. असे अनेक अनेक प्रयत्न केलेत मी. महाराष्ट्रात पोलीस शिरस्त्राण घालत नाही, त्याच्या विरुद्ध 2013 पासून लढतोय. महाराष्ट्रात मराठीला दुय्यम नाही, तिय्यम नाही, त्याच्याही खालचं स्थान दिलं जातं. आता गंमत म्हणजे मी शुद्ध मराठीत हा व्हिडिओ प्रयत्न करतो तर अनेक जण मला टॉन्ट मारतात. तुम्ही एवढी शुद्ध मराठी बोलू नका, आत्ताची बोला, आत्ताची. म्हणजे पूर्वीची नाहीये, पूर्वीची नको, आत्ताची हवे. म्हणजे आत्ताच्या मराठीत काय, मी ना ब्रेकफास्ट करतो, मग लंच करणार, मग डिनर करणार. का न्याहारी करतो वगैरे बोलता येत नाही? असो, विषय भरकटत चाललाय. तर आता हे तुम्हाला कुठल्या पद्धतीने वाईट वाटतंय, वाईट दिसतंय? तो दर साल दर शेकडा 28%, 62%, 62%, 150%, 172%, 42%, 42% 6 महिन्यात, 67% 8 महिन्यात. मी पण खूप खालीवर खालीवर पाहिली. माझ्या समभागाची किंमत 1.5 लाखावरून 1 लाखावर पण आलेली. त्याच्यानंतर त्याच्या आधी 1 लाखावरून 50,000ला पण आलेली. म्हणून मी रुदाली सारखं टाहो नाही फोडलं. ऍव्हरेज आउट करायला पैसे नव्हते, शांत बसलेलो, दुसरे घेतले मी. 27 तारखेला मी एक समभाग घेतलेला. आज म्हणजे कालच्या भावापेक्षा आज तो 20% अप्पर सर्किटला आहे. आज काय बुलरन सुरू नाहीये. माझ्यावर अनेक जण ट्रोलिंग करतात, करावं, कारण तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण जे लोक चांगलं काही करत नाहीत ना, त्यांना नकारात्मक करावं असं वाटतं. करा ना, तुम्ही त्याच्यात खुश आहात ना. पण मग नंतर रडायचं नाही की महागाई सगळं आमचं उत्पन्न खाऊन टाकलंय. आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, अजूनही जागे व्हा, अजूनही जागे व्हा. झोपेचं सोंग घेऊन झोपी जाऊ नका. कोणी येऊन अथवा शासन तुम्हाला तुमच्या मरणापर्यंत नाही मदत करणार. आपण अमेरिका नाही आहोत, आपण युरोप नाही आहोत की तुम्ही इमाने इतबाराचे आयुष्यभर तुम्ही जे आयकर भरता त्याचा परतावा ते नंतर करता. तुमचं रुग्णालयाचा खर्च वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी. भारतात तसं नाहीये. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही आदरणीय, वंदनीय, माननीय लोकप्रतिनिधी नाही आहात. त्यांना प्रत्येक वेळेला, प्रत्येक त्यांच्या, ज्याला आजच्या शुद्ध मराठीत टर्म म्हणतात, टर्म, आणि अनेक जणांचे आता 10-10, 12-12 टर्म झालेत, त्यांना एवढे पेन्शन मिळतात. तुम्हाला काय मिळतं? हे तुम्हालाच उत्पन्न कमवायचंय. तेव्हा उगाच काहीतरी मला रोज समभाग वाढला पाहिजे, मला असंच झालं पाहिजे, मला तसंच झालं पाहिजे, नाही तर मग करा ना त्याच काय म्हणतात, अजूनही बांधून नाही झालेल्या, अजूनही तुमच्या ताब्यात न मिळालेल्या जागेत गुंतवा. नाहीतर आहे 6.5%. तेव्हा शांतपणे विचार करा. गुंतवणूक ही काही मस्करी नाहीये, किंवा दुसऱ्याला टॉन्ट मारण्याने काही तुम्हाला मिळत नाही. आणि महत्वाचं एक सांगायचं आहे, लॉंग टर्म, दीर्घकालीन गुंतवणूक करताना दर मिनिटाला, दर सेकंदाला, दर तासाला, दर 3 तासाला, दर 4 तासाला, दर 6 तासाला, दररोज, दर आठवड्याला किती वाढले हे बघणं बंद करा. मला 2,500 गुंतवलेले 2009ला, आज 1,60,000 झालेले आहेत. तुम्हाला काय वाटलं तो खालीवर नव्हता गेला होता? इथे कसं आहे माहिती आहे ना, बाळ जन्मलं की त्याने लगेच मॅरेथॉन मध्ये धावलं पाहिजे. शाळेत घातलं की लगेच त्याला दुसऱ्या दिवशी PhD घेऊन तो बाहेर आला पाहिजे. कसं शक्य आहे? थोडासा सारासार विचार करा.
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे असले व्हिडिओ कोणीच तुम्हाला टाकून असली माहिती कोणीच देत नाही. असो, मी काही जास्त बोलणार नाही, कारण ज्यांना ज्यांना महत्त्व कळतं समभाग गुंतवणुकीचं त्यांना हा फायदा होईल. बाकी ज्यांना रडत बसायचे रुदाली, आपल्याला नमस्कार. आणि हे असे व्हिडिओ तुम्हाला वेगळे आवडत असतील, रोखठोक आवडत असतील तर स्वतः शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. स्वतः याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि लोकांसाठी तुम्ही हे लोकांना व्हिडिओ पाठवा. त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनवर क्लिक करायला. जय हो.